नमस्कार, प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी आपल्याला झटपट अशी होणारी टिफिनसाठी रेसिपी दाखवणार आहे। तर आपण साहित्य बघून घेऊयात। 2 ते 3 तास भिजून घेतलेले मी साबुदाणे आहेत 1 वाटी, अर्धा वाटी मटार आहे सोललेले, 1 वाटी कोथिंबीर आहे, त्यानंतर 2 बटाटे मी स्वच्छ धुवून उकडून ते किसून घेतलेले आहेत, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, भिजवून ते मऊ करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी गाजर आहे। आणि आपले जे नेहमी वापरते मी मसाले ते सगळे मसाले आहेत। धने जिरे पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि आपला मीठ आणि चाट मसाला। तर हे सगळं साहित्य आहे। तर आता आपण बघूयात कसे आपण अप्पे म्हणा किंवा पॅटीस म्हणा हे जर कशा प्रकारे बनता येतील ते मी तुम्हाला दाखवते। तर आपल्याला वाटाणा आणि गाजर जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे क्रशर असेल तर त्याच्यावर तुम्ही क्रश केलं तरी चालेल। हे बघा, कोथिंबीर पण घालायची आहे आणि आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही मी ते क्रश करून घेतलेलं आहे। आता हे क्रश केलेलं आपण याच्यात घालून घेऊयात। क्रश केलेलं मिश्रण, त्यानंतर पोहे, त्यानंतर साबुदाणे, किसलेला बटाटा, आपले सगळे जे मसाले आहेत ते घालायचे आहेत आणि हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे। तर तुम्ही सगळी रात्री तयारी करून ठेवू शकता आणि सकाळी फटाफट हे फक्त मिक्स करून तुम्ही साबुदाणे 2 ते 3 तास भिजवलेले आहेत मी। पहाटे उठल्यानंतर पहिले भिजू किंवा रात्री तुम्ही भिजवलेत तरी चालेल। बघा, सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे। तर गोळा बनल्यानंतर तुम्ही त्याचे असे छोटे छोटे बॉल करून असे, हे बघा, हे असे छोटे छोटे बॉल करून तुम्ही अप्पे पात्रामध्ये शॅलो फ्राय पण करू शकता। हे बघा, अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे। टिफिनला छोट्या लंचसाठी तुम्ही हे देऊ शकता। हे चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही मुलांना सर्व करू शकता। तुम्हाला जशी चव हवी असेल तशी तुम्ही करू शकता। गोड करू शकता किंवा तिखट जरी बनवले तरी चालेल। मी थोडे तिखट आणि थोडे त्याच्यामध्ये चाट मसाला टाकल्यामुळे थोडी त्याला अशी आंबट चव आलेली आहे। हे बघा, असे पण बनवू शकता किंवा गोल करून अशा टिक्क्या पण तुम्ही बनवू शकता। हे बघा, तर अशा प्रकारे मी आता सगळे गोळे आणि टिक्की बनवून घेते। तर बघू शकता तुम्ही मी अप्पे पात्र जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बॉल जे बनवलेले आहेत ते सोडायचे आहेत। झटपट अशी होणारी रेसिपी टिफिनसाठी आणि लहान मुलांना आवडेल सुद्धा। तर नक्की एकदा करून बघा तुम्ही। एका बाजूला मी पॅन पण ठेवला आहे। तुम्हाला टिक्क्या शॅलो फ्राय करायच्या त्या पण मी दाखवते। हे बघा, तेल असं पॅनमध्ये सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला टिक्की ठेवायची आहे भाजायला। रात्री सगळी तयारी करून तुम्ही कटिंग चॉपिंग करून ठेवलं ना फ्रीजमध्ये की सकाळी उठून पटापट ही रेसिपी करू शकता तुम्ही। छोट्या टिफिनसाठी ही अगदी उपयोगी अशी रेसिपी आहे। तर नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली म्हणून। तर दोन्ही गॅसवर आपण हे ठेवलेलं आहे आणि आता आपण चांगलं ते
फ्राय होऊन देऊया, शॅलो फ्राय. तर आता आपण हे आप्पे जे आहेत ते उलट सुलट करून भाजून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही सगळे आप्पे चांगले भाजून घेऊ शकता. जास्त वेळ त्याला ठेवायचं नाहीये, सतत उलट सुलट करत राहायचंय. हॅलो, तर बघा मी हे शॅलो फ्राय असे करून घेतलेले आहेत तेल घालून त्याच्यामध्ये. अशा प्रकारे बाकीचे पण बॉल तुम्ही फ्राय करू शकता. आणि टिफिनसाठी हे रेडी आहे. तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर हे सर्व करू शकता. आता त्याचप्रमाणे आपण बाकीचे पण फ्राय करून घेऊयात. टिक्की पण उलटून घेतलेली आहे मी आता. बऱ्यापैकी शॅलो झालेली आहे, फ्राय झालेली आहे ती. अशा प्रकारे तुम्ही हा टिफिन मुलांना छोट्या सुट्टीसाठी देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना छोट्या सुट्टीसाठी हा टिफिन, अगदी सोपा असा प्रकार आहे, पदार्थ आहे, तर देऊ शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला छोट्या सुट्टीसाठी, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हे बघा, खूप छान असं हे आपला जो पदार्थ आहे तो रेडी झालेला आहे. तर मला नक्की असं सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.